गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिंध्या गोष्टीमध्ये. आजची गोष्ट आहे मूर्ख बगळा आणि मुंगूस. एकदा एका सुंदर तलावाजवळ मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडावर अनेक बगळ्यांनी आपली घरटी बनवली होती, पण त्या झाडाच्या मुळाखाली एक काळा विषारी साप राहत असे. तो वर चढून बगळ्यांची पिल्लं खाऊन टाकत असे. एके दिवशी एका बगळीने आपली सर्व पिल्लं गमावल्यामुळे रडायला सुरुवात केली. तेव्हा जवळच एक खवखवीत खेकडा आला आणि बगळीला विचारलं, काय झालं ग मावशी बगळी, एवढं का रडताय? बगळी म्हणाली, तो काळा साप रोज माझी पिल्लं खातो, काही करता येत नाही. खेकड्याने विचार केला, ही संधी आहे, मी बगळ्यांनाही संपवू शकतो. तो म्हणाला, एक शक्कल सांगतो, मुंगसाच्या बिळापासून सापाच्या विवरापर्यंत मासे आणि मांस टाक. मुंगूस आला की सापाला मारेल. बगळीने तसंच केलं. मुंगूस आला, त्याने सापाला ठार मारलं. पण त्यानंतर मुंगूसाला झाडावर बगळ्यांची घरटी दिसली. एक एक करून त्याने सगळे बगळे मारले. तर काय शिकायला मिळाले या कथेतून? समस्येवर उपाय करताना तो उपाय समस्या वाढवणारा ठरू नये. तर मुलांनो, कशी होती गोष्ट? आवडली ना? आवडली